काय येताना आपण काय आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, आणि ज्यांच्यासाठी आपण कमावले ती अवलाद काही सुईची नाही. टेन्शन घ्यायचं काय काम आहे? आपण बांध करून वाढवायची, त्यांना टेप लावून विकायची, का कमवायची? आपण पाणी घालून दूध विकायचं आणि त्यांना पाणी टाकून प्यायची. मग गोरज पेलेलं काय वाईट आहे? हाय पेतोच आहे. लई टेन्शन मध्ये नाही जगायचं महाराज. लाईट कधी बी शेतकऱ्याने एक प्रमाण पाठच करून ठेवायचं. संसाराचं वाटवळं झालं तेव्हा तुकाराम महाराज गाला घासले, म्हणले बस बरे झाले देवांनी घाले दिवाळे, एवढं पाठ करायचं. आता तुम्ही मी किती कमावलं, काय मागच्या आवलं दिलं घेणं? आपला पोरे आपल्याला प्रश्न विचारितोय, काय केलंय माझ्यासाठी? आता आपण केलं ते सांगायचं का? हो, हे पांढरे पिशी तांबडे पिशी रोग आपले ऐकवत होते का कधी? कधीच नाही. आणि हे का आले त्याचे उत्तर ऐकायचे. आता कोणत्याही माणसाला पांढरे पिशी डॉक्टरकडे नेलं की डॉक्टर लगेच म्हणतात पिशी कमी झाल्या. तुम्ही एका डॉक्टरच्यावर कधी ट्रीटमेंट घेऊ नका, लगेच 2 दिवसाचा गॅप घेऊन दुसऱ्या डॉक्टरकडे चेक करा, फरक पडतो. काय म्हणणं आहे तुमचं? हा रिपोर्ट इकडं शेजारी असेलच असं नाही, यावर तुमचं काय मत आहे? कारण त्यांची ती साखळी राहते, सोनोग्राफी यांच्याकच करायची, इकडे केलं उरफाटी चित्र निघत का? पण त्यांची ती साखळी असते. मी चिठ्ठी देतो आणि हा सगळा गेम कशावर चालू आहे? चिठ्ठीवर. म्हणजे पीसी चेक करी जा. दुसरी गोष्ट, अटॅक कधी ऐकत होता का? एज्युकेटेड लोक नाही तर ऐका, कोणी शिक्षक डॉक्टर बिक्टर प्राध्यापक कोणी शिक्षक असलं तर पुढारी फाडारी. अटॅक इज नॉट अ डिसीज. अंडरलाईन दिस सेंटेन्स. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाहीये, अजिबात नाही. अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. यावर तुमचं मत काय? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. जर अटॅक रोग असता तर डॉक्टरला काय हवा? त्याला लक्षणं कळत नाही का? त्याच्यात उशाला गोळ्या आहेत, गोळी फोडे तोच मिळाला, आता कुठे घालतो गोळी? नाही. अटॅक इज नॉट अ डिसीज. परत नीट ऐका, अटॅक इज नॉट अ डिसीज. मग अटॅक काय येतो? वारंवार मेंदूवर तीच गोष्ट आढळली की तिचा इफेक्ट ब्रेनवर होतो. यावर तुमचं मत काय? वारंवार तेच तेच तेच. कॉलेजला असताना प्रियशीला धोका दिला, देऊ दे ना, तिने काय तुला एकट्यालाच दिलाय का? अशी 3 जण मेले, तू चौथा आहे भावला, तर तू असा तिचं पोरग शाळेत जातो तरी तू तेच टेन्शन घेतो. खलास. हा विनोद नाही. माझे कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार, कोणत्याही बसलेला. त्याला 6 महिने अटॅक आणि बीपी येऊच नाही, येतच नाही, कधी येऊ शकत नाही. ती एकटा हसत घरी गेलो. आणि मोकळं जगायचो, मोठ्यानं हसत जा. कारण जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची असतात. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात, हळूच बोलतात लफडेबाज असतात. हळूच बोलणारा माणूस लफड्यातलाच गडी कधी पाहा तुम्ही. नाजूक काम करणार पण ठणकट होणार. हसत जा. आणि अटॅक येऊ नये काय येतो त्याचं उत्तर आहे का? अटॅक येतो का? एक गोष्ट तुमच्या ब्रेनवर आढळली. मेंदू आहे दोन मेंदू आहे, लहान मेंदू मोठा मेंदू. बारीक आहे का? अटॅक काय येतो? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अटॅक? हे काय भानगड आहे बा? इट इज नॉट अ डिसीज. हा रोग नाहीये. मग काय येतो? एकतर सतत ती गोष्ट डोक्यावर आढळली का त्याचा परिणाम मेंदूवर होतो. परिणाम ब्लड ऑफ सर्क्युलेशन, हृदयाला होणारा रक्तपुरवठा हा कमी प्रमाणात होतो. आणि शरीराचं सगळ्यात नाजूक अवयव हृदय. हृदयाला 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. हृदयाची स्पंदन जर हृदयाला ब्लड ऑफ सर्क्युलेशन पुरवठा कमी झाला का त्या व्यक्तीला घाम येणं, माणसं म्हणते तो त्याला आता काय आला? अटॅक आला. आणि डॉक्टरकडे नेल्याबरोबर लोक विचारतात किती ब्लॉकेज निघले, म्हणजे किती शिरा चॉकअप निघला. तुम्हाला अटॅक यायचा नसेल तर औषध सांगतो, एकाही डॉक्टरकडे जायचं नाही. 2 औषधं पाळायची फक्त. मी सांगतो तेवढं. एक औषध एकच आहे, 4 वाक्यात आहेत. काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका, अटॅक येऊ शकत नाही. तुमचं काय मत आहे? काल काय झालं मरू दे, तिकडे आग लागू दे, त्याला सोडून देतो विषय, जागेवर सोडून द्यायचा, रिलॅक्स. अटॅक येईल. काल काय मरू दे ना, काय व्हायचं ते होईल, नसतं टेन्शन घाला घेतो. समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? काय तू डोक्यातून गेला का? तुला करायचं काय त्याचं? आग लागू नये तर जळू देतो समुद्र. समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील?
काय टेन्शन आहे त्याला. दुसरं म्हणला मासे झाडावर चढतील. अरे माशी झाडावर चढायला, तिसरा म्हणला तो का म्हशी आहेत का, म्हशी झाडावर चढायला. कशाचं टेन्शन घ्यायची, काय करायचं का त्याला. अटॅक हा अटॅक सोडून द्या ती गोष्ट. एक काल काय झालं आठवायचं नाही, आठवायचंच नाही. आणि आपण नेमकं मागचं उघडीत बसल्याशिवाय त्यामुळे मेंदूला ताण येतो. एक तर काय झालंय महाराज, मेंदूला नाही आर, आपल्या मेंदूला नाही आर, संगत नाही चांगल्याची, वयाच्या मानाने व्यसन नाही. आपलं वय आहे कमी आणि ब्रँड आहे भारी, त्यामुळे तो मेंदू शून्य करून टाकितो. आणि शून्य मेंदू झाला का ते भरमिष्टवानी मोटरसायकलवर चाललं, कुत्र्याला लाथ आणतं ती. त्याचा बाप पिसाळलेला होता. पागल पुरीला पाहिला का बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ, वन साइड बांग, बगलात घुसड्या, हे सगळे भरमिष्टाची लक्षण. आणि त्याच्या मेंदूवर तो ताण येतो. ताण येऊ द्यायचं नाही, सोडून द्यायचं. तुम्ही आता माया पुढे बसलो, तुमची आठवण तरी आली का आपण कुठून आलोय का कशात आलोय, थोकलं